नमस्कार. कधीकधी असं होतं ना की आपण खूप प्रयत्न करतो पण अपेक्षित यश मिळत नाहीये असं वाटतं. नेपोलियन हिल यांच्या मते याचं उत्तर एका खूप साध्या पण जबरदस्त अशा सवयीमध्ये दडलं आहे. आणि ती सवय म्हणजे एक्स्ट्रा माईल जाण्याची सवय. चला तर मग बघूया ही संकल्पना आपलं आयुष्य नक्की कसं बदलू शकते. कधी असं वाटतं का की आपलं करिअर ना एकाच जागी अडकलंय, जसं काही न्यूट्रलमध्येच आहे. कितीही मेहनत करा, गाडी पुढेच सरकत नाहीये. असं वाटणं खूप स्वाभाविक आहे. अनेकांना असं वाटतं. पण चांगली गोष्ट काय माहितीये, या चक्रातून बाहेर पडण्याचा एक एकदम ठोस मार्ग आहे. याचं एक मोठं कारण आहे ज्याला आपण गुड इनफ ट्रॅप म्हणू शकतो. म्हणजे बस झालं, पुरेसं आहे हा विचार. होतं काय की बहुतेक लोक फक्त जेवढं गरजेचं आहे ना तेवढंच काम करतात. माझं काम झालं या विचारात ते अडकून बसतात आणि मग त्यांची प्रगती नकळतपणे थांबून जाते. आणि बरोबर ह्याच समस्येवर नेपोलियन हिल यांचा एक्स्ट्रा माईल प्रिन्सिपल हा एक जबरदस्त उपाय आहे. याचा अर्थ काय? खूप सोपा आहे. जेवढा मोबदला मिळतोय त्यापेक्षा नेहमीच थोडं जास्त आणि चांगलं काम करण्याची सवय लावून घेणं. आणि हीच सवय यशाचे दरवाजे उघडते असं ते म्हणतात. पण प्रश्न हा आहे की ही सवय इतकी पॉवरफुल का आहे? म्हणजे असं काय आहे यात? तर यामागे 4 मुख्य आयडियाज आहेत, 4 कल्पना आहेत, ज्या या प्रिन्सिपलला इतकं प्रभावी बनवतात. चला आपण एक एक करून त्या समजून घेऊया. तर यातली पहिली कल्पना आहे लॉ ऑफ इन्क्रीजिंग रिटर्न्स, म्हणजे वाढत्या परताव्याचा नियम. हे अगदी चक्रवाढ व्याजासारखं काम करतं. म्हणजे बघा, आज आपण जे काही छोटे छोटे अतिरिक्त प्रयत्न करतोय ना, ते भविष्यात आपल्याला प्रचंड मोठा परतावा देतात. म्हणजे ही फक्त मेहनत नाहीये, ही एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आहे आपल्या भविष्यासाठी. एकदम सोपं उदाहरण घेऊया. एखादा शेतकरी तो काय करतो? भरघोस पीक हवं असेल तर आधी काही बिया पेरतो, बरोबर? अगदी तसंच आपले हे जे अतिरिक्त प्रयत्न आहेत ना, ते आपल्या भविष्यातल्या यशाच्या बिया आहेत. आज आपण टाकलेलं प्रत्येक छोटंसं पाऊल उद्याच्या मोठ्या यशाचा पाया रचत असतं. ओके, दुसरी कल्पना आहे लॉ ऑफ कॉन्ट्रास्ट, म्हणजेच विरोधाभासाचा नियम. आता बघा, जगात बहुतेक लोक ठीक आहे, पुरेसं आहे एवढंच काम करतात. अशा वेळी जो कोणी अपेक्षेपेक्षा थोडं जास्त काम करतो तो आपोआपच गर्दीत वेगळं उठून दिसतो. आणि जेव्हा तुम्ही वेगळे दिसता तेव्हा संधी आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतात. म्हणजे बघा, आपल्यासमोर 2 मार्ग आहेत. एक आहे स्टँडर्ड मार्ग, जिथे आपण फक्त अपेक्षित काम करतो आणि गर्दीत हरवून जातो. आणि दुसरा आहे स्टँड आउट मार्ग, एक्स्ट्रा माईलचा मार्ग. हा मार्ग आपल्याला एक वेगळी ओळख देतो आणि संधींना अक्षरशः आपल्याकडे खेचून आणतो. आता निवड तर अगदी स्पष्ट आहे, नाही का? आता तिसरी कल्पना आहे स्किल डेव्हलपमेंट, म्हणजे कौशल्य विकास. अनेकदा आपल्याला वाटतं की जास्त काम म्हणजे ओझं, पण तसं नाहीये. हे अतिरिक्त काम म्हणजे स्वतःला अधिक कुशल बनवण्याची एक संधी आहे. प्रत्येक जास्तीचा टास्क म्हणजे प्रॅक्टिस, आणि जितकी जास्त प्रॅक्टिस तितकी आपली क्षमता वाढते आणि पर्यायाने आपलं मार्केट व्हॅल्यू सुद्धा वाढतं. हे एक प्रकारचं पॉझिटिव्ह सायकल आहे. तुम्ही विचार करा, आपण अतिरिक्त काम करतो, त्यामुळे काय होतं? आपल्याला जास्त प्रॅक्टिस मिळते आणि आपली काम करायची पद्धत सुधारते. मग आपली क्षमता वाढते आणि आपलं व्हॅल्यू वाढतं. आणि मग आपण अजून मोठी जबाबदारी घ्यायला तयार होतो. हे चक्र आपल्याला सतत वर प्रगतीच्या दिशेने घेऊन जातं. आणि आता चौथी आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाची कल्पना, मेंटल ॲटिट्यूड, म्हणजे आपला मानसिक दृष्टिकोन. कारण आपण काय अतिरिक्त काम करतोय यापेक्षा ते कशा भावनेने करतोय हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपली भावनाच ठरवते की या मेहनतीचं फळ मिळणार की नाही. इथे 2 प्रकारचे दृष्टिकोन असू शकतात. एक म्हणजे कुरकुरत, नाखुशीने काम करणं. असं काम फक्त एक ओझं वाटतं आणि त्याचा काहीच फायदा होत नाही. पण दुसरीकडे तेच काम जेव्हा आपण एक संधी म्हणून उत्साहाने करतो, तेव्हा ते एक व्हॅल्युएबल इनिशिएटिव्ह बनतं आणि त्याचा परतावा अनेक पटींनी वाढतो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर या 4 गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. 1. आपले प्रयत्न हे गुंतवणुकीसारखे आहेत, ते वाढत जातात. 2. गर्दीतून वेगळं दिसल्याने संधी निर्माण होतात. 3. प्रत्येक काम हे आपली स्किल्स वाढवण्याची संधी आहे. आणि 4. आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्या यशाला अनेक पटीने वाढवतो. तर मग आता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. फक्त उद्यापुरता विचार करूया. एक्स्ट्रा माईल जाण्यासाठी, म्हणजे अपेक्षेपेक्षा थोडं जास्त काहीतरी करण्यासाठी अशी कोणती एक छोटी गोष्ट करता येईल यावर विचार नक्की करा.